नमस्कार. मी विश्वास उदगी. आजचा व्हिडिओ जो आहे तो एकूणच आपण मार्च महिन्यामध्ये, जो आता संपलेला महिना आहे तो मार्च आहे 2026चा. या महिन्यामध्ये जवळजवळ 4% आपल्या उत्पादन वाढीची गती कमी झाल्याचं HSBC हा जो निर्देशांक, HSBC इंडिया हा जो निर्देशांक आहे तो सांगतो. ह्या निर्देशांकाचं काम काय की दर महिना उत्पादन वाढीचा प्रश्न 50 गुणापेक्षा जास्त असेल तर तो वाढीची गती असेल, 50 गुणापेक्षा खाली आहे म्हणजे स्थगिती आलेली आहे. मार्च महिन्यामध्ये HSBC इंडियाचं जे PMIचं रीडिंग आहे ते 4%, म्हणजे गेल्या 4 वर्षामध्ये जी वाढीची गती होती ती वाढीची गती म्हणजे खाली गेलेली ही आता मार्च महिन्यात दिसते. हे अर्थात साहजिकच आहे. युद्ध जरी तिकडे मध्य पूर्व आशियात असलं, इराण आणि अमेरिका आणि इस्रायल हे जरी त्याच्यात गुंतलेले असले तरी जागतिक व्यापारामध्ये याचा मोठा फटका बसलेला आहे. आणि भारताचा युद्धजन्य परिस्थिती हे जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात आहे. विशेष करून मी आता जे बोलतोय त्या मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर म्हणजे उत्पादन करण्याच्या क्षेत्रामध्ये हे फार मोठ्या प्रमाणात दिसते. कोरोनाचा एक फटका होता, त्यावेळेस मी सारखं म्हणत होतो की 6,20,00,000 एकूण छोटी मोठी अशी आम्ही MSI SME वगैरे म्हणतो ही होती. पण कोरोनानंतर मात्र ही संख्या रोडावली आणि इतकी रोडावली की 50%पेक्षा जास्त छोटे मोठे उद्योग हे पुनर्जन्म त्याचा होऊच शकला नाही. एक तर त्यांची वाढती कर्ज, बुडीत खात्यातली कर्ज, आणि मग बँकांनी त्यांना फार मोठी सवलत दिलीच नाही. त्यामुळे अनेक छोटे उद्योग बुडाले. आता पुन्हा एकदा या गेले महिनाभरात जे इस्रायलने युद्ध पेटवलेलं आहे, अमेरिकेने युद्ध पेटवलेलं आहे, परिणामी जगातल्या सगळ्या देशांवरती याचा परिणाम होतोय. आपापल्या परिणाम होतोय. भारतामध्ये परिणाम असा आहे की आपले छोटे उद्योग किंवा मधल्या साईजचे उद्योग हे यांचं एकूणच चलनवलन बंद होतंय. रॉ मटेरियल पासून ते फिनिश प्रोडक्ट पर्यंत ह्या सगळ्या सप्लाय चेन मध्ये एक असं आपण म्हणून गुंता निर्माण झालेला आहे. किमती अफाट वाढलेल्या आहेत. रॉ मटेरियलच्या किमती अफाट वाढलेल्या आहेत, त्यामुळे प्रोडक्शन कॉस्ट वाढते, त्यामुळे मालाची किंमत वाढते. आता माल घ्यायला कोणी तयार नाही, त्यामुळे आपलं प्रोडक्शनच कमी करणं ह्या एका प्रक्रियेमध्ये भविष्य जेव्हा धुळसर होतं तेव्हा जो उत्पादन करणारा होतो त्याचं उत्पादन कमी होतं आणि मग मार्केटमध्ये त्या अस्थिरतेचा परिणाम जाणवतो. हे आत्ता आपल्याला युद्धजन्य परिस्थितीमध्ये दिसते. फेब्रुवारी महिन्यामध्ये युद्ध सुरू झालं. 28 तारखेला आपले पंतप्रधान त्या देशात इस्रायलला जाऊन आले आणि वॉर सुरू झालं. आता असं स्पष्टपणे दिसते की आपला प्राईम मिनिस्टर इज अ पार्टी टू द वॉर. पण फटका कुठे बसतोय? आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला बसतोय. आणि आता तर ट्रम्पने कितीही बकवास केला तरी हे युद्ध त्याच्या हाताबाहेर गेलेलं आहे. इस्रायलने सुरुवात केली, ट्रम्पला अगग म्हशी करून पुढे नेलं, ट्रम्पने हे युद्ध केलं आणि आता इस्रायल पण फसलंय, अमेरिका पण फसलेली आहे. आणि इराणने त्यांच्या 4 पहिल्या नेतृत्वातल्या लेयर्स, पिढ्या ह्या बर्बाद होऊन सुद्धा पहिल्या दिवसासारखंच युद्ध खेळतोय इराण. आणि अमेरिकेला त्याने बजावलंय की तुम्ही काय सांगताय, आम्ही तुमच्या सगळ्या कंपन्यांना आता आम्ही टार्गेट करू. आणि ही गोष्ट स्पष्ट आहे. जेव्हा इराण स्वतःच्या ताकदीवरती लढतोय तो मध्य पूर्वेमध्ये अमेरिकेच्या सर्व तळांवरती, म्हणजे जे जे देश अरब देश आहेत ज्यांचा अमेरिकेशी मित्रत्वाचे संबंध आहेत, ज्या ठिकाणी अमेरिकेचे एअरफोर्सचे तळ, नेव्हीचे तळ, मिलिटरी इन्स्टॉलेशन आहेत, हे सगळे उद्ध्वस्त करणं हा इराणचे टार्गेट आहे. आणि शिवाय अनेक मल्टीनॅशनल कंपन्यांचे ऑफिसेस हे टार्गेटमध्ये आहेत. त्यामुळे दुबई जवळजवळ बंद आहे, रियाद जवळजवळ बंद आहे. या ठिकाणची अर्थव्यवस्था इराणच्या वॉरफेअर मेकॅनिझमने, टॅक्टिक्समध्ये, स्ट्रॅटेजीमध्ये ते सुपर्ब ठरलेत. मठ्ठ ट्रम्पच्या युद्धनीतीपेक्षा ते सुपर्ब ठरले आहेत. ट्रम्प हा मठ्ठ ठरलेला आहे. अमेरिकाला लाज वाटेल अशा तऱ्हेचं अमेरिकेचा प्रेसिडेंट वागतोय आणि आपल्या देशाची विदेश नीती तर खराबच झालेली आहे. त्यामुळे या सगळ्याचा परिणाम म्हणून भारतातल्या छोट्या मोठ्या उद्योगांवरती झालेला आहे. मोठ्या उद्योगांमध्ये IT क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात लोकांच्या नोकऱ्या जात आहेत. पण मग सेन्सेक्समध्ये
त्याचा परिणाम दिसतो. IT कंपन्यांचे शेअर हे विड्रॉ होत आहेत आणि मग बातमी अचानक येते, आय टी कंपनीचे शेअर विकत घेतले जात आहेत. रुपया थोडासा 96 वरून आता 95 वरती आलाय. हे अत्यंत तकलादू आहे. रुपयामधलं ऑफशोर मध्ये डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये जे स्पेक्युलेशन चालतं ते थोड्या प्रमाणात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कंट्रोल केलं, म्हणून 96 वरती आपण 95 वरती आलो. म्हणून रुपया फार सुधारला अशातला भाग नाहीये. पण आपलं मॅन्युफॅक्चरिंग फेब्रुवारी पासून गडगडलेलं आहे. मार्च मध्ये पूर्णपणे 4% गडगडलेला आहे आणि हा ट्रेंड HSBC इंडियाने सांगितलेला आहे. आणि एप्रिल आणि मे मध्ये हे युद्ध असंच चालू राहिलं तरी सुद्धा 6 महिने आपले उद्योग हे उभारला येतील अशा तऱ्हेची परिस्थिती नाही. कोरोना नंतर जी परिस्थिती निर्माण झाली, जवळजवळ 3 वर्ष या उद्योगांना श्वास घ्यायला संधी मिळाली आणि सरकारचं धोरण हे उद्योगांना पूरक नाहीच आहे. मग ते महाराष्ट्र सरकार असो किंवा केंद्र सरकार असो, फक्त जाहिरातबाजी करणारे हे सरकार असल्यामुळे उद्योगांना बँकांनी पण काही फारशी मदत केलेली नाहीये. अशा परिस्थितीमध्ये उद्योगांनी जगायचं कसं? आणि त्यामुळे छोटे उद्योग, रिटेल उद्योग, मधल्या साईजचे उद्योग हे नष्ट होतात आणि मग ते नष्ट झाले की लाखो कामगारांच्या नोकऱ्या नष्ट होत आहेत. आता मार्च महिन्यामध्ये जेव्हा उद्योग बंद पडत आहेत तेव्हा सरकार अशी पण आकडेवारी देते की कॉन्ट्रॅक्ट लेबरची रिक्रुटमेंट जास्त झाली. म्हणजे कसा, परमनंट एकही नाही, कॉन्ट्रॅक्ट लेबरची रिक्रुटमेंट झाली आहे. पण या सगळ्या ठिकाणी सांगायचा मुद्दा काय, नवीन रोजगार नाही, परमनंट नाहीच नाही, सरकारी क्षेत्रात नाही, पब्लिक सेक्टरमध्ये नाही. आणि जे उद्योग छोटे आणि मोठे आहेत त्या ठिकाणी काही कॉन्ट्रॅक्ट लेबर आले असतील, परंतु उत्पादनाची वाढ जी आहे त्याच्यामध्येच गेल्या 4 वर्षातलं प्रमाण आकुंचन पावते. ते 56.9 वरून ते आता 52 काही अंश आलेलं आहे. हे HSBC इंडिया म्हणते. त्यामुळे आपली उत्पादन करणाऱ्या ज्या संस्था आहेत, जी इंडस्ट्री आहे, ती आकुंचन पावायला लागलेली आहे. हा युद्धाचा सरळ थेट फटका आपल्याला बसतो आणि याचा परिणाम अर्थातच GDP वरती होऊ शकतो. रुपयाच्या बाबतीत मी मला सांगितलं, रुपया कमकुवत झालेला आहे, पण हे सरकार काही मान्य करायला तयार नाही की आपला रुपया कमकुवत झालाय. आत्ताची परिस्थिती अशी, एका डॉलरला 95चा भाव आहे. आणि डॉक्टर मनमोहन सिंगांची खिल्ली उडवणारे नरेंद्र मोदी रुपया की कीमत जब ढलती है तो इस देश के प्राइम मिनिस्टर की इज्जत मिट्टी में मिलती म्हणणारे आता नरेंद्र मोदी यांचं वस्त्रहरण झालंय असं म्हणावं का? हे खरं तर विधान अत्यंत नरेंद्र मोदींनी 2014 पूर्वी केलेलं होतं. परंतु इतक्या चुकीच्या पद्धतीने विधान करणारे आजचे प्राईम मिनिस्टर आहेत. आणि आता मनमोहन सिंगाच्या काळात जो 60 रुपये होता एका डॉलरला, तो 95 रुपये झाले. या नरेंद्र मोदींच्या एकूण बुद्धीला काय म्हणावं? त्यांची बुद्धी सुमार आहे हे आता सर्व ज्ञात आहे. पण तो रुपया काय झालाय? रुपयाची किंमत एका डॉलरला 95 झाली आहे. त्यामुळे देशाची अब्रू, व्यक्तीची जाऊ दे हो, देशाची अब्रू आता कमी झाली आहे, खतम होते आहे. हे मोदीच्या काळात. आणि उद्योग बंद पडतोय, रोजगार निर्माण होत नाही आणि वस्तूंच्या किमती बेफाट वाढलेल्या आहेत. LPG काय, PNG काय, गॅस काय, केरोसिन काय, रॉकेल काय, क्रूड ऑइल काय, कशाचे भाव आहेत सगळे पडलेले आहेत. आणि आम्ही आत्ताच भारतामध्ये कुठच्याही रेस्टॉरंटमध्ये काय खायला मिळतं हे सर्वांना माहिती आहे. फार तर चहा मिळू शकतो. त्यामुळे टुरिझम वरती परिणाम झालाय. जे फिरायला गेले मुंबईच्या बाहेर किंवा देशांतर फिरतायत त्यांना हॉटेलमध्ये फार कमी पदार्थ हे स्वागतासाठी आलेले दिसतात. आणि म्हणून टुरिझम वरती परिणाम झालाय, उद्योगावरती परिणाम, रोजगारावरती परिणाम, महागाईवरती परिणाम, टुरिझमवरती परिणाम, छोटे उद्योग बंद पडणं. या देशाचा अर्थ की संपूर्ण युद्धजन्य परिस्थिती तिथेच नाही, ते जगभर आहे आणि भारतात त्याचा परिणाम अतिशय वाईट आहे. आणि ही गोष्ट फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात त्याच्यामुळे आपल्याला पुढचे 6 महिने बघावेच लागतील. किती गंभीर परिस्थिती असेल. आपली GDP मरू दे हो, कारण ती कशी वाढते चुकीच्या आकड्याने हे सरकार दाखवतं. पण मुळामध्ये आपली GDP वाढत नाहीये, ती इन्फ्लेटेड आहे. आकडे चुकीचे असल्यामुळे मुळात मॅन्युफॅक्चरिंग वाढलं तर GDP वाढू शकते. आता मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रावरच अत्यंत घातक परिणाम होतोय. आणि अशा वेळेस आपल्याला आपली करन्सी ही वीक होताना दिसते.
आपले एक्सपोर्ट्स तर फारसे होतच नाहीयेत आता, युद्धजन्य परिस्थितीमध्ये शक्य पण नाहीयेत. आणि अशा या परिस्थितीमध्ये आपल्या इम्पोर्टचा सुद्धा परिणाम झालेलाच आहे. फॉरेन एक्सचेंज खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपलं नष्ट होत आहे. रुपयाची किंमत वाचवण्यासाठी डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये, ते सुद्धा ऑफशोर डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये. आणि म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने काल थोडीफार डागडुजी केली म्हणून 96 वरचा रुपया 95 वरती आलाय. पण मुख्य काळजीचा प्रश्न हा मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये 2022 नंतर मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादनाच्या वाढीमध्ये घट झालेली आहे आणि याची नोंद घेणं अत्यंत आवश्यक आहे. पुढच्या 6 महिने वर्षभराच्या काळामध्ये हा अत्यंत घातक असा एक इंडिकेटर आपल्याला दिसतोय. आपले उद्योग वाढले नाहीत तर संपूर्ण अर्थव्यवस्थेला अत्यंत वाईट दशा येईल. आणि म्हणून मला हा आजचा व्हिडिओ काढून अर्थकारणावरचा, या एकूणच युद्धाच्या आणि युद्ध लादणाऱ्या लोकांचा आपल्या देशावरती होणारा परिणाम, आणि मूर्ख राज्यकर्ते जेव्हा देशाच्या सत्तेमध्ये येतात तेव्हा विदेश नीती बर्बाद होते, अर्थनीती बर्बाद होते, रोजगार निर्माण होत नाही, हे पुन्हा पुन्हा मला सांगायला लागतं. त्यामुळे रिजिम चेंज अमेरिकेत होणं पण अपेक्षित आहे. रिजिम चेंज या वर्षाच्या अखेरीस इस्रायलमध्ये पण होणं अपेक्षित आहे. या दोघांनी इराणमध्ये रिजिम चेंज करण्याचा प्रयत्न केला, पण मी म्हणतो भारतात रिजिम चेंज अत्यंत आवश्यक आहे, नाहीतर भारताची परिस्थिती सुधारणार नाही. अशा एका टप्प्यावरती आपण येऊन ठेपलो आहोत. म्हणून सामान्य नागरिकांपासून सगळ्याच नागरिकांनी आपल्याला या देशातलं रिजिम चेंज कसं करता येईल हे पाहणं आवश्यक आहे. मी इथेच थांबतो. धन्यवाद. हा व्हिडिओ आपण लाईक करावा आणि शेअर करावा, कारण हे आर्थिक प्रबोधन मला असं वाटतं फार आवश्यक आहे. धन्यवाद. थांबतो इथेच.